वेलकम स्टुडंट्स. सेक्शुअल रिप्रोडक्शन हे 3 फेजमध्ये कंप्लीट केल्या जाते. दॅट इज प्री फर्टिलायझेशन, फर्टिलायझेशन अँड पोस्ट फर्टिलायझेशन. तर त्यापैकी आपण प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्स हे कंप्लीट केलेले आहेत. तर प्री फर्टिलायझेशन इव्हेंट्समध्ये येणारे जे मुख्य भाग आहेत, फर्स्ट वन इज द गॅमेटोजेनेसिस. दॅट मीन्स देर इज द फॉर्मेशन ऑफ मेल गॅमेट अँड female gamete, and second one is the pollination, and after pollination the pollen grains are deposited on the stigma, and now pollen pistil interaction is occurring, and the next event that today we are studying, that is fertilization. Double fertilization, it is the important character of flowering plant. अँजिओस्पर्मिक प्लांट जे आहेत त्यामध्ये पहिलं महत्त्वाचं जे कॅरेक्टर आहे अँथरच्या संदर्भातलं, दॅट इज डायथिकस अँथर अँड टेट्रालॉक्युलर अँथर. तसं ओव्ह्यूलच्या बाबतीत जे आहे दोन महत्त्वाचे कॅरेक्टर, दॅट इज बायटेगमिक ओव्ह्यूल म्हणजे 2 इंटेग्युमेंट्सनी कव्हर केलेलं आहे, आणि त्याच्यानंतर ॲनाट्रोपस ओव्ह्यूल, दॅट मीन्स इन्व्हर्टेड ज्याचं स्ट्रक्चर आहे, मायक्रोपायलर एंड हे खालच्या बाजूला आहे. असे 2 महत्त्वाचे कॅरेक्टर ओव्ह्यूलच्या संदर्भात. आता फर्टिलायझेशनच्या संदर्भात जे महत्त्वाचं कॅरेक्टर आहे दॅट इज डबल फर्टिलायझेशन दॅट ऑकर्स इन द अँजिओस्पर्मिक प्लांट ऑर फ्लॉवरिंग प्लांट. इट वॉज डिस्कवर्ड बाय नावाश्चिन इन द लिलियसी प्लांट्स लाईक लिलियम अँड फ्रिटिलारिया. पहिल्यांदा डबल फर्टिलायझेशन हे नावाश्चिन या सायंटिस्टने डिस्कवर केलेलं आहे, आणि प्लांट्स आहेत लिलियम अँड फ्रिटिलारिया. आफ्टर पॉलिनेशन पोलन ग्रेन्स हॅज रीच्ड टू द सर्फेस ऑफ स्टिग्मा. आपण पाहिले की पॉलिनेशनद्वारे पोलन ग्रेन्स हे स्टिग्माच्या सर्फेसवर आलेले आहेत. ऑन द स्टिग्मा पोलन ग्रेन्स जर्मिनेट अँड पोलन ट्यूब इज फॉर्म्ड. जोपर्यंत पॉलिनेशन होत नाही तोपर्यंत पोलन ग्रेन्स हे 2 सेल्ड म्हणजे व्हेजिटेटिव्ह आणि जनरेटिव्ह असे असू शकतात इन 60% ऑफ प्लांट, आणि 40% ऑफ प्लांट हे 3 सेल्ड स्ट्रक्चर असू शकते, म्हणजे एक व्हेजिटेटिव्ह सेल आणि जनरेटिव्ह सेलमध्ये दुसरं मायटॉटिक डिव्हिजन होतं आहे, आणि 2 मेल गॅमेट्स या पद्धतीने 3 सेलचं स्ट्रक्चर हे पाहायला मिळते. परंतु पोलन ट्यूब ही तयार झालेली नसते. मग जेव्हा पॉलिनेशन होते, जेव्हा पोलन ग्रेन्स दे आर डिपॉझिटेड ऑन द स्टिग्मा बाय पोलन पिस्टिल इंटरॅक्शन दे जर्मिनेट. ओके, आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं की पोलन पिस्टिल इंटरॅक्शन म्हणजे डिपॉझिट झालेले किंवा आलेले पोलन ग्रेन हे करेक्ट स्पीसीसचे आहेत का नाही हे तो स्टिग्मा चेक करतो, आणि त्यानंतरच जर्मिनेशनची प्रोसेस स्टार्ट होते, म्हणजे पोलन ट्यूब हे स्ट्रक्चर तयार होते. ओके, ऑन स्टिग्मा pollen grains germinate and pollen tube is formed. Now the pollen tube penetrates the stigma, style, ovary chamber and then enters in the ovule. आता आपल्याला माहिती आहे की कार्पेलचे भाग आहेत स्टिग्मा, लॉंग इलॉंगेटेड स्टाईल आणि बेसल स्वेलन पार्ट ओव्हरी, आणि त्या ओव्हरीमध्ये असते ओव्ह्यूल. तर ही जी पोलन ट्यूब आहे जी पोलन ग्रेनमध्ये तयार झालेली आहे, जी स्टिग्माला पेनिट्रेट करते, स्टिग्माला छेदून मग स्टाईल थ्रू ओव्हरी चेंबरपर्यंत खालपर्यंत येते, अँड देन एंटर्स इन द ओव्ह्यूल बाय केमिकल्स और केमिक्युलर अट्रॅक्शन. त्यानंतर पोलन ट्यूब मे एंटर्स इन द ओव्ह्यूल बाय 3 वेज. आता पोलन ट्यूब जी आहे ही ओव्ह्यूलमध्ये येण्यासाठी मात्र तिला 3 रस्ते आहेत. फर्स्ट वन इज द पोरोगॅमी, दॅट मीन्स एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू मायक्रोपायलर एंड इज कॉल्ड ॲज पोरोगॅमी. सरळ सरळ ती मायक्रोपायलर एंड जी आहे त्या एंडकडनं आली तर दॅट कंडिशन इज नोन ॲज पोरोगॅमी. देन चॅलाझोगॅमी, एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू चॅलाझा, इट इज कॉल्ड ॲज चॅलाझोगॅमी. जर ती चॅलाझाकडनं म्हणजे मायक्रोपायलर एंडच्या अपोजिट जे एंड आहे ज्याला चॅलाझल एंड असं म्हणतात, त्या एंडकडनं जर आली तर दॅट इज चॅलाझोगॅमी. अँड इफ द एंट्री ऑफ पोलन ट्यूब थ्रू इंटेग्युमेंट्स इट इज नोन ॲज मेझोगॅमी. जर ती इंटेग्युमेंट्सला पेनिट्रेट करून आत आली तर त्या कंडिशनला मेझोगॅमी असं म्हणतात. दॅट मीन्स देअर मे बी अ चान्स ऑफ पोरोगॅमी,
there is an equal chance of chalezogamy and equal chance of mesogamy. By any way, pollen tube enters in the embryo sac of ovule. या तिन्हीपैकी कोणत्याही जरी रस्त्याने आली तर तिला आतमध्ये एम्ब्रियो सॅकमध्ये जायचं आहे. पोलन ट्यूब कॅरिंग मेल गॅमेट्स इज अट्रॅक्टेड बाय फिलिफॉर्म ॲपरेटस ऑफ सिनर्जिड्स. बघा, एकदा ती ओव्ह्यूलच्या आत आली तर ती एम्ब्रियो सॅकमध्ये जेव्हा जाते तेव्हा ती सिनर्जिड्सच्या बाजूनी, म्हणजे एग ॲपरेटस मायक्रोपायलर एंडकडे जे एग ॲपरेटसमध्ये 3 सेल आहेत त्या बाजूनीच ती एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करते. बरोबर आहे. ओव्ह्यूलमध्ये एंट्री करण्यासाठी तिला 3 रस्ते आहेत, परंतु एम्ब्रियो सॅकमध्ये एंट्री करायची असेल तर तिला एकच रस्ता आहे आणि तो म्हणजे एग ॲपरेटसकडनं. वाय? बिकॉज देर आर 2 सिनर्जिड्स अँड दे प्रोड्युसेस फिलिफॉर्म ॲपरेटस अँड दॅट फिलिफॉर्म ॲपरेटस अट्रॅक्ट द पोलन ट्यूब टुवर्ड्स इटसेल्फ. ओके, देन watery contents of synergids are absorbed by pollen tube and it is ruptured. आता होते का, त्या सिनर्जिड्सद्वारे अट्रॅक्शन झाल्यामुळं त्या सिनर्जिड्समध्ये ते एंट्री करते पोलन ट्यूब आणि सिनर्जिड्समध्ये असणारे जे काही वॉटरी मटेरियल आहे दॅट इज ॲब्सॉर्ब्ड, जेणेकरून त्याचं सायटोप्लाझमिक व्हॉल्यूम जे आहे वाढतं आहे आणि पोलन ट्यूब ही काय होते, रप्चर होते आणि फुटते. 2 non-motile male gametes are released in the embryo sac. आता पोलन ट्यूब फुटली की पोलन ट्यूबमध्ये माहिती आहे आपल्याला 2 मेल गॅमेट्स होते आणि एक ट्यूब न्यूक्लियस होतं. ठीक आहे, तर ट्यूब न्यूक्लियस हे डिजेनरेट होते ॲट द टाइम ऑफ फर्टिलायझेशन, परंतु हे जे 2 मेल गॅमेट्स आहेत दे आर रिलीज्ड इन द एम्ब्रियो सॅक. सायफेनोगॅमी. Non-motile male gametes are carried through hollow pollen tube. It is known as सायफेनोगॅमी. आता आपल्याला माहिती आहे की जे मेल गॅमेट्स आहेत ते नॉन मोटाईल आहेत आणि मग ते नॉन मोटाईल मेल गॅमेट जर स्टिग्मावर राहिले तर ते एग सेलपर्यंत पोहोचू शकत नाहीत आणि त्यामुळे ते कॅरी करण्यासाठी पोलन ट्यूब हे स्ट्रक्चर तयार होतं आहे अँड दॅट इज नोन ॲज सायफेनोगॅमी. व्हॉट इज सायफेनोगॅमी? नॉन मोटाईल मेल गॅमेट्स आर कॅरीड थ्रू हॉलो पोलन ट्यूब. इट इज नोन ॲज सायफेनोगॅमी. देन syngamy and triple fusion are the 2 events in sexual reproduction in angiospermic flowering plant. आता फर्टिलायझेशन जे आहे हे महत्त्वाच्या 2 इव्हेंटनी होतं आहे. फर्स्ट वन इज सिनगॅमी अँड सेकंड वन इज ट्रिपल फ्युजन. तर फर्स्ट सिनगॅमी, द फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट म्हणजे एन हॅप्लॉइड कंडिशन विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. फिमेल गॅमेट इज ऑल्सो कॉल्ड ॲज एग विच इज ऑल्सो एन to produce a diploid zygote. It is known as syngamy. Gamy is the fusion, okay, and the syn is the gametes. तर 2 जे गॅमेट्स आहेत, मेल गॅमेट आणि एक फिमेल गॅमेट. आता फिमेल गॅमेट कुठं होता? एग ॲपरेटसमध्ये ज्या साईडच्या 2 सिनर्जिड्स आहेत त्यांच्यामध्ये एग सेल आहे आणि या दोघांचं फर्टिलायझेशन होणं, फ्युजन होणं दॅट इज नोन ॲज सिनगॅमी आणि त्यांच्यापासून जो प्रोडक्ट तयार होतो दॅट इज डिप्लॉइड झायगोट. देन इज द ट्रिपल फ्युजन. द फ्युजन ऑफ सेकंड हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ अ डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस टू प्रोड्यूस ट्रिप्लॉइड प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस इज नोन ॲज ट्रिपल फ्युजन. आता व्हॉट इज ट्रिपल फ्युजन? पोलन ट्यूबमध्ये 2 मेल गॅमेट आले होते, त्यापैकी एक मेल गॅमेट हा एगसोबत फर्टिलाइज होतो. आता उरला दुसरा मेल गॅमेट and that male gamete fused with secondary nucleus जो सेंटरला आहे एम्ब्रियो सॅकच्या which is diploid. okay, and they get fused to form triploid primary endosperm nucleus and that is known as triple fusion. 3 न्यूक्लियसचं फ्युजन म्हणून ट्रिपल फ्युजन. ओके, तयार झालेला जो काही पेन आहे प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियस आहे हा ट्रिप्लॉइड आहे. का? कारण एक मेल गॅमेट हॅप्लॉइड आणि एक सेकंडरी न्यूक्लियस डिप्लॉइड. N+2N म्हणजे तयार होणारं स्ट्रक्चर हे कसं आहे 3N अँड दॅट इज द प्रोडक्ट ऑफ ट्रिपल फ्युजन. दॅट पेन डेव्हलप्स इन एंडोस्पर्म. प्रायमरी एंडोस्पर्म न्यूक्लियसचं रूपांतर नंतर कशात होते? एंडोस्पर्ममध्ये होते. झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रियो. झायगोट जो आहे डिप्लॉइड झायगोट जो सिनगॅमीमुळे तयार झालेला आहे त्याचं रूपांतर नंतर एम्ब्रियोमध्ये होतं आहे आणि पेनचं रूपांतर एंडोस्पर्ममध्ये होते. देन सिनगॅमी इज अ टाईप ऑफ जनरेटिव्ह फर्टिलायझेशन
अँड ट्रिपल फ्युजन इज अ टाईप ऑफ व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन. बघा, सिनगॅमी दोन वेगवेगळे जेनेटिक मटेरियल एकत्र येऊन नवीन जनरेशन तयार होणार आहे, म्हणून त्या फर्टिलायझेशनला जनरेटिव्ह फर्टिलायझेशन म्हणायचं. तर ट्रिपल फ्युजन जे आहे ह्यामध्ये सिम्पली सेल ह्या एकत्र होतात, त्यापासून नवीन स्ट्रक्चर जे आहे एंडोस्पर्मच तयार होणार आहे. ओके, नवीन प्लांट काही तयार होणार नाही, आणि म्हणून या फर्टिलायझेशनला व्हेजिटेटिव्ह फर्टिलायझेशन असं म्हणतात. बोथ मेल गॅमेट्स पार्टिसिपेट, सो इट इज डिस्क्राइब्ड ॲज डबल फर्टिलायझेशन. आता या फर्टिलायझेशनला डबल फर्टिलायझेशन का म्हणायचं? कारण ॲट अ टाईम दोन वेळा फ्युजन व्हायले, एक एग सेलसोबत आणि दुसरं सेकंडरी न्यूक्लियससोबत. दोन मेल गॅमेट्सचं होणारं फर्टिलायझेशन आहे, म्हणून ह्याला काय म्हणायचं? डबल फर्टिलायझेशन. अँड इट इज द इम्पॉर्टंट ऑर द कॅरेक्टरिस्टिक फीचर ऑफ फ्लावरिंग प्लांट्स ऑर एंजिओस्पर्मिक प्लांट. देन सिग्निफिकन्स पाहूया. इट इज द युनिक फीचर ऑफ एंजिओस्पर्म अँड इट इन्श्युअर दॅट अ सीड इज विथ फूड स्टोर. बरोबर आहे, हे कॅरेक्टर महत्त्वाचं कॅरेक्टर आहे. आणि यामध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सीड जे आहे, तयार होणारा एम्ब्रिओ जो आहे, या एम्ब्रिओसोबत एंडोस्पर्म आहे, जो की एम्ब्रिओचं न्यूट्रिशन करण्याचं काम करतो, जे की आपल्याला जिम्नोस्पर्ममध्ये पाहायला मिळत नाही. त्याच्यामुळं इट इज इम्पॉर्टंट कॅरेक्टर ऑफ एंजिओस्पर्म. सेकंड वन, द डिप्लॉइड झायगोट डेव्हलप्स इंटू एम्ब्रिओ विच डेव्हलप्स इंटू अ न्यू प्लांट. डिप्लॉइड झायगोटचं रूपांतर नंतर एम्ब्रिओमध्ये होतं आहे, आणि एम्ब्रिओ हा न्यू प्लांटमध्ये डेव्हलप होतो. देन अ ट्रिप्लॉइड पेन डेव्हलप्स इंटू एंडोस्पर्म अँड दॅट गिव्ज न्यूट्रिशन टू एम्ब्रिओ. आता पेन जो आहे याचं रूपांतर एंडोस्पर्ममध्ये होतं आहे, आणि त्याचा महत्त्वाचा रोल आहे, इट गिव्ज न्यूट्रिशन टू एम्ब्रिओ. एम्ब्रिओला न्यूट्रिशन पुरवणं हे त्याचं काम आहे. इट स्टोअर्स द डिप्लॉइड कंडिशन बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट विथ हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. आता स्पोरोफाईट अँजिओस्पर्मचं जे मेन प्लांट बॉडी आहे ते डिप्लॉइड आहे, त्यामुळे तयार होणारी जे काही न्यू प्लांट बॉडी असेल ती सुद्धा डिप्लॉइड आवश्यक आहे. त्याच्यामुळं इट रिस्टोर्स द डिप्लॉइड कंडिशन. तयार होणारं जे काही सीड आहे, त्या सीडपासून तयार होणारं जे नवीन प्लांट आहे हे सुद्धा डिप्लॉइड आहे. म्हणजे पॅरेंटसारखी डिप्लॉइड कंडिशन मेंटेन करण्यात आली. कसं? बाय फ्युजन ऑफ हॅप्लॉइड मेल गॅमेट अँड हॅप्लॉइड फिमेल गॅमेट. अँड इट ऑल्सो हेल्प टू अवॉइड पॉलीएम्ब्रिओनी. आता पॉलीएम्ब्रिओनी एका सीडमध्ये जेव्हा नंबर ऑफ एम्ब्रिओ तयार केले जातात त्या कंडिशनला पॉलीएम्ब्रिओनी असं म्हणतात. अँड दॅट कंडिशन इज अवॉइडेड बाय डबल फर्टिलायझेशन. Okay, this is all about double fertilization. Number of definitions are there, so learn it properly, and significance is also important. Okay. So look at the figure. Here is the figure showing entry of pollen tube in the ovule. Okay, pollen tube is penetrating the stigma, then style, then ovary chamber, and now it is ready to enter in the ovule. Ovule मध्ये एंट्री करायची आहे, परंतु ओव्ह्यूलमध्ये एंट्री करण्यासाठी याला 3 कंडिशन्स आहेत. ओके, पहिली आहे पोरोगॅमी. पोरोगॅमी म्हणजे बघा, पोलन ट्यूब इज एंटरिंग थ्रू द मायक्रोपायलर एंड. देन सेकंड वन इज द चॅलाझोगॅमी. पोलन ट्यूब इज एंटरिंग इन द ओव्ह्यूल बाय चॅलाझल एंड, वरच्या बाजूने आलेली आहे. आणि इंटेग्युमेंट्स मेझोगॅमी, वेन पोलन ट्यूब इज एंटरिंग फ्रॉम द इंटेग्युमेंट्स. बघा, दोन्ही साईडनी चान्स आहे. मेझोगॅमीमध्ये ती मायक्रोपायलर एंडकडनं सुद्धा आली नाही, आणि चॅलाझल एंडकडनं सुद्धा आली नाही. ती इंटेग्युमेंट्सद्वारे आत एंट्री करायली, आणि या कंडिशनला म्हणलं जातं मेझोगॅमी. नेक्स्ट डबल फर्टिलायझेशन. बघा, स्टिग्मा आहे वर टॉपचा पोर्शन, पोलन ग्रेन आहे रेड कलरचा. पोलन जर्मिनेशन होतं आहे, एक पोलन ट्यूब तयार होते जी की स्टिग्माला पेनिट्रेट करते, स्टाईलला सुद्धा पेनिट्रेट करते. खालचा बेसन स्वेलन जो आहे ओव्हरी त्याला पेनिट्रेट करून आत ओव्ह्यूलपर्यंत जात आहे. आता इथं पोरोगॅमी ही कंडिशन दाखवलेली आहे, कारण पोलन ट्यूब ही मायक्रोपायलर एंडकडून आत जात आहे. त्यानंतर आत गेल्यानंतर ती एक ॲपरेटसकडनं आत गेली, सिनर्जिड्स आहेत तिथं ती गेलेली आहे. त्यानंतर तिथलं न्यूट्रियंट मटेरियल ॲब्सॉर्ब करून ती रप्चर होते. 2 मेल गॅमेट एम्ब्रिओ सॅकमध्ये रिलीज केले जातात. तर पहिलं आहे सिनगॅमी, एग सेल आणि पहिलं मेल गॅमेट ह्यांचं फ्युजन होतं आहे आणि डिप्लॉइड झायगोट तयार होतो.
तर ट्रिपल फ्युजन ज्यामध्ये सेकंडरी न्यूक्लियस जो डिप्लॉइड आहे आणि हॅप्लॉइड मेल गॅमेट यांचं फ्युजन होतं आहे आणि ट्रिप्लॉइड पेन हे स्ट्रक्चर तयार होत असते. दिस इज अबाउट डबल फर्टिलायझेशन. बघा इथे एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये आपल्याला डबल फर्टिलायझेशन इन फ्लावरिंग प्लांट हे पाहायचं आहे. तर अगोदर गॅमेट्स कसे तयार होतात हे पाहू. दिस इज अ फ्लावर ज्यामध्ये मधला सेंट्रल जो आहे उंच तो गायनोशियम आहे आणि साईडचे जे आहेत ते अँड्रोशियम आहेत. ओके, गायनोशियमचा बेसल भाग जो आहे स्वेलन हा ओव्हरीचा आहे. या ओव्हरीमध्ये ओव्ह्यूल आहे आणि ओव्ह्यूलच्या ज्या न्यूसेलसच्या सेल आहेत या मेगास्पोर मदर सेल म्हणून काम करतात आणि एका सेलपासून मिओसिस डिव्हिजनद्वारे 4 मेगास्पोर तयार होतात. 4 पैकी 3 डिजनरेट होतात. एकच मेगास्पोर हा फंक्शनल राहतो आणि ज्यापासून फिमेल गॅमेटोफाइट तयार होतो. आता हा जो एक मेगास्पोर आहे यामध्ये 3 मायटॉसिस डिव्हिजन होतात आणि 3 मायटॉसिस डिव्हिजनद्वारे बघा एकाचे 2, दोघाचे 4 आणि तिसऱ्या मायटॉसिस डिव्हिजनद्वारे 4चे 8 न्यूक्लियस हे तयार होतात. फ्री न्यूक्लिअर टाईप ऑफ डिव्हिजन आहे. सेल्युलर मटेरियल डिव्हाइड होत नाही. त्यानंतर ह्या सेल अरेंज केल्या जातात. बरोबर आहे. 3-3-2 पोलार रिजनला. चॅलाजल एंडकडच्या ज्या 3 आहेत ज्यांना अँटीपोडल सेल्स आपण म्हणतो त्या तयार होत आहेत. त्यानंतर मायक्रोपायलर एंडकडूनच्या ज्या सेल आहेत त्यापैकी साईडच्या 2 ह्या सिनर्जिड्स आहेत आणि मधली सेंट्रल मोठी जी आहे रेड कलरची ही एग सेल आहे. हे मायक्रोपायलर एंडकडून आणि सेंटरला जे 2 आहेत हे तयार करतात डिप्लॉइड सेकंडरी न्यूक्लियस. दिस इज द एम्ब्रियो सॅक और फिमेल गॅमेटोफाइट ज्यामध्ये आपल्याला 7 सेल्ड 8 न्यूक्लिएटेड स्ट्रक्चर पाहायला मिळते. हे तयार झालं गायनोशियमच्या ओव्हरीमध्ये. आता साईडला अँड्रोशियम आहेत, फिलामेंट आणि हा अँथर दाखवलेला आहे. आता अँथरच्या ज्या सेल्स आहेत यामध्ये नंबर ऑफ पोलन ग्रेन्स हे तयार झालेले आहेत आणि पोलन ग्रेन हे 2 सेलचं आहे. एक आहे ट्यूब सेल आणि एक आहे जनरेटिव्ह सेल. आता हा जो पोलन ग्रेन आहे बाय द मेथड ऑफ पॉलिनेशन हा अँथरमधून निघतो. बाय एनी एजंट, हवा असेल, पाणी असेल किंवा इन्सेक्ट असेल त्यांच्याद्वारे हे स्टिग्मावर डिपॉझिट होतात. स्टिग्मामधलं न्यूट्रिएंट मटेरियल ॲब्सॉर्ब करतात आणि एक पोलन ट्यूब हे स्ट्रक्चर तयार होतं आहे जे की ह्या स्टाईलमधून चाललेलं आहे. बघा 2 मेल गॅमेट तयार झालेले आहेत आणि हे आत एम्ब्रियो सॅकमध्ये यांनी एंट्री केलेली आहे. यामध्ये आहेत 2 मेल गॅमेट्स. ओके, बघा चॅलोझोगॅमी दाखवलेली आहे, वरून आलेला आहे, परंतु एम्ब्रियो सॅकमध्ये ते सिनर्जिड्सकडे अट्रॅक्ट झालेलं आहे जिथं ते रप्चर होतं आहे. एक मेल गॅमेट एग सेलसोबत फ्यूज झाला आहे, सिनगॅमी ज्याला म्हणतात, आणि दुसरा मेल गॅमेट हा सेकंडरी न्यूक्लियससोबत फर्टिलाइज होतो ज्यापासून तयार होतो पेन ज्याला म्हणतात ट्रिपल फ्युजन. अशा पद्धतीने दोन्ही मेल गॅमेट्स हे फर्टाईल किंवा फर्टिलाइज व्हायलेत म्हणून या मेथडला काय म्हणलं जातं, डबल फर्टिलायझेशन. ओके, here are some questions. Solve them, draw the figures and learn the definitions. महत्त्वाचा पार्ट आहे. ओके, थँक्यू.